गणपती बाप्पाचं वाहन उंदीरच का? तुम्ही कधी विचार केलाय का की विघ्नहर्ता विशालकाय गणपती बाप्पाचं वाहन इतका लहानसा उंदीरच का आहे? चला मी सांगते. एकदा इंद्राची सभा भरली होती. तेव्हा सगळे ऋषी मुनी होते. तिथे क्रोंच नावाचा गंधर्व म्हणजेच इंद्राच्या दरबारात नृत्य आणि संगीत करणारे देव होते. वामदेव नावाच्या ऋषींना क्रोंच गंधर्वाचा चुकून पाय लागला. मग काय, या वामदेवांची याच तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, जा मूर्ख, तू एक भयंकर उंदीर होशील. आणि याच शापामुळे बिचारा तो गंधर्व उंदीर झाला. आणि हाच उंदीर ऋषी मुनींच्या आश्रमात घुसायचा, धान्य खायचा. त्या उंदराने सगळ्यांना भयंकर त्रास दिला. मग काय, सगळे ऋषी मुनी गणपती बाप्पाकडे गेले, सगळी हकीकत सांगितली. तेव्हा गणपती बाप्पाने त्याला पकडण्यासाठी जाळं टाकलं आणि तो उंदीर त्यात विवळू लागला. गणपती बाप्पाची माफी मागू लागला, त्याची भक्ती करू लागला. यावर गणपती बाप्पा म्हणाले की तुला वाटेल तो वर तू माझ्याकडे माग. तेव्हा उंदीर म्हणाला की मला तुमच्याकडून काहीच वर नकोय. तेव्हा बाप्पा म्हणाले की तुला काहीच नकोय तर ठीक आहे, तू माझं वाहन हो. तेव्हापासून आपल्या लाडक्या बाप्पाचे वाहन उंदीर मामा झाले. गणेशोत्सवामध्ये उंदीर मामा संबंधित तुम्ही देत असलेली घोषणा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.